उजनी धरण आता 95%च्या उंबरठ्यावरती आहे. नदीपात्रात विसर्गालाही सुरुवात केली आहे. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उजनी धरणाबाबत आज दुपारची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आली आहे. सकाळच्या तुलनेत अवघ्या काही तासात धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून आता उजनी धरण 95% उपयुक्त पाणीसाठ्याच्या उंबरठ्यावरती पोहोचले आहे. वाढती आवक लक्षात घेत धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. 27 जुलै 2026 रोजी दुपारची 12 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणाची पाणी पातळी 496.700 मीटर इतकी झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 114.53 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा 50.86 टीएमसी म्हणजेच 94.95% इतका नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे आज सकाळी 6 वाजता उपयुक्त पाणीसाठा 49.14 टीएमसी होता. अवघ्या 6 तासात त्यात 1.73 टीएमसी ची वाढ होऊन तो 50.87 टीएमसी पर्यंत पोहोचला आहे. यावरून उजनी धरणाच्या पाण्याची आवक अजूनही मजबूत असल्याचे स्पष्ट होत आहे. दौंड बंधाऱ्यावरून सध्याला 69,492 क्युसेक वेगाने भीमा नदीतून पाण्याची आवक सुरू होत आहे. या वाढत्या आवकेचा पार्श्वभूमीवर उजनी धरणाच्या सांडव्यावरून 5,000 क्युसेक्स आणि वीजगृहातून 1,600 क्युसेक असा एकूण मिळून 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. याशिवाय मुख्य कालव्यातून 2,400 क्युसेक, भीमा-सीना लिंक बोगद्यातून 900 क्युसेक, सीना-माडा योजनेतून 280 क्युसेक आणि दहिगाव योजनेतून 90 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सिंचन व्यवस्थेलाही गती मिळणार आहे. उजनी धरण आता पूर्ण क्षमतेच्या अगदी जवळ पोहोचले असून भीमा खोऱ्यातील पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी धरण प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे आणि भीमा नदी पात्रात अनावश्यक जाणे टाळावे. उजनी धरणाच्या प्रत्येक ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज.